रामकृष्ण हरे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर मा पतित पावनी जगदायिनी आनंद कंदिनी वरदायिनी वैराग्यदायिनी नर्मदा मैयाच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम। तसेच आपल्या या संत विचार यूट्यूब चॅनलवरती जमलेले सर्व नर्मदा मैयाचे भक्त परिवार, तसेच पंढरीश पांडुरंग परमात्मा श्री सकल संतांच्या चरणी नतमस्तक होतो। आज चालू असलेला अत्यंत गंभीर विषय, सध्या घुसखोरी नावाचं प्रकरण जे गाजलेलं आहे, त्या घुसखोरी नावाच्या प्रकरणामध्ये सद्गुरूंचे नाव आलेले होते। ज्या सद्गुरूंच्या पिढ्या 9 पिढ्या कमीत कमी परमार्थाला लागलेल्या आहेत, त्यांच्यावरती गालबोट लावणारे जो कोणी विकास लावंडे व्यक्ती आहे, त्याच्यासोबत जे काही घडलेली घटना आहे, मी तोंडाने उद्गार काढण्यापेक्षा तुम्ही स्वतः तो व्हिडिओ पहा, काय काय केलेलं आहे। संप्रदायाच्या विरोधात कधीही कोणी जाऊ नये, हे सावध करण्यासाठी जी काही क्रिया घडलेली आहे तुम्हाला मी ती दाखवतो, पहा। आवडल्यास लाईक शेअर फॉलो करा। समोरचं जर कोणी संप्रदायाबद्दल वाईट बोलत असेल तर त्यालाही त्याच्या परिणामाची जाणीव करून द्या, त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे। चला तुम्हाला व्हिडिओ लगेच दाखवतो। मला म्हणायचं होतं काय, तुला घुसखोर म्हणायचं होतं ना, घुसखोर म्हटलं असतं तरी चाललं असतं। तू गुरुवार्यांना बोलायचं नव्हतं, तू आमचं सर्वस्व आहे, ते सर्वस्व आहे आमचं सर्वस्व आहे ते लवांड्या अजून तू लवांड्या, तू परत गुरुवार्यांना जर बोलला ना, तू लक्षात ठेव, आम्हाला काय भिडायचंय ते भीड। लवांड्या आमचे आईबाप आहे, ते आमचं सर्वस्व आहे। लवांड्या सर्वस्व आहे आमचं, ते लवांड्या आमच्या नादी लागू नको। आता तुम्ही जो व्हिडिओ बघितलाय, संग्राम बाप्पू भंडारे यांनी लवंड्यावरती शाई टाकलेला व्हिडिओ बघितला, पण त्या व्हिडिओला समर्थन करत असताना कोणत्या नेत्यांनी समर्थन केलं याचेही व्हिडिओ मी आपल्याला दाखवत आहे। संप्रदाय हा अनादी आहे, सनातन आहे। या वारकरी संप्रदायाने महाराष्ट्राची संस्कृती जपलेली आहे आणि त्या वारकरी संप्रदायामध्ये जे अत्यंत महत्त्वाचे गुरुतुल्य आहे, त्या गुरुतुल्यांबद्दल बोलत असताना जीभ घसरू नये, याचा परिणाम काय होतो हे आपण बघत आहोत। काय होतंय, तो काय अपराध केलेले लपवतो, पण समोरच्यावरती तो खोटं सांगून काही नको ते सांगतो, रिव्हॉल्वर वगैरे दाखवली। याचा उलगडा आपण आता पुढे करणार आहोत। व्हिडिओला कंटिन्यू करत राहा, पुढेही पाठवा। आवडल्यास लाईक शेअर फॉलो करा ही विनंती। आपल्या संप्रदायाबद्दल कोणीही चुकीचं बोलू नये, ही जर जाणीव वाटत असेल तर व्हिडिओ अवश्य शेअर करा। संग्राम बाप्पू भंडारे यांचं मी प्रथमतः मनापासून अभिनंदन व्यक्त करतो आणि त्यांचं समर्थनही करतो की ज्या प्रवृत्ती या महाराष्ट्रामध्ये कुठेतरी वेगळ्या पद्धतीने उदयास यायला आपल्याला पाहायला मिळतात, कुठंतरी ह्या प्रवृत्ती जागेवरती ठेचून काढणं अत्यंत क्रमप्राप्त झालेला आहे। त्याच्यामध्ये जे काय तुम्ही सांगताय की कुठल्या तरी पक्षाचा प्रवक्ता आहे, त्या पक्षाची काय परिस्थिती आहे काय नाही त्यांनी पहिली तपासलं पाहिजे। आपण बोलतोय कोणावरती की ज्या लोकांनी या भारत देशाकरता एक वेगळी संस्कृती, ज्या भारताची ही अनादी काळापासून एक वेगळी संस्कृती जी चालत आलेली आहे, त्या संस्कृतीला आपण हिंदू धर्म संस्कृती म्हणतो। आणि ती संस्कृती जर कोणी या भारत भूमीमध्ये जर त्याचा जोपासना जर केली असेल तर या साधू संतांनी केली। आणि या साधू संतांचं जर तुम्ही पाहिलं की तुम्ही ज्या व्यक्तीचं नाव सांगताय, त्या व्यक्तीने जे नावं घेतलीत, या संतांनी स्वतःचं जीवन हे संपूर्ण भगव्या ध्वजाकरता हे समर्पित केलं आहे। ते पांडुरंगाकरता समर्पित केले, ते प्रभू रामचंद्रांच्या विचाराकरता समर्पित केलं आहे। आणि या लोकांनी कुठलं कुटुंब पाहिलं नाही, कुटुंबातले सदस्य कधी पाहिले नाहीत, म्हणजे त्यांनी लग्न सुद्धा केलेलं नाही। आणि अशा लोकांचं कुठंतरी नाव घेणं आणि त्यांनी काहीतरी वेगळ्या पद्धतीने त्याची मांडणी करणं, हे भारत मातेचा अपमान आहे। आणि म्हणून कुठंतरी बाप्पू जे आहेत, संग्राम बाप्पू भंडारे देखील कुठंतरी आपण जर पाहिलं तर ते या कीर्तन प्रवचनकार आहेत, ते सुद्धा मांडत असताना त्यांनी त्यांच्यावरती त्यांचं नाव घेतलं म्हणून नाही केलं, पण त्यांचे जे गुरुवरी आहेत त्या गुरुवर्यांचा अपमान हे कदापि ते सहन करणार नाही, अशा प्रकारची भूमिका त्यांनी त्या काळं फासण्यावरून त्यांनी व्यक्त केली आहे। आणि त्यामुळं निश्चित रूपानं बापूंनी जे केलंय ते अत्यंत महत्वाचं होतं आणि ते गरजेचं होतं। त्यामुळे त्यांचं निश्चित रूपानं मी मनापासून अभिनंदन करतो। संग्राम बापू पहिल्यापासून
धर्मनिष्ठ आहेत, धर्माचा प्रचार प्रसार करतात, त्याबरोबर हिंदू धर्मामधल्या ज्या पण सगळे घटक आहेत त्या सगळ्यांना नेहमी प्रबोधन करून योग्य मार्गाला लावायचं काम करतात, योग्य मार्गाने नेण्याचं काम करतात। आणि मी पहिल्यापासून सांगतो की जो प्रकार लवांडेंनी केला, जे शब्द वापरले आमच्या वारकरी संप्रदायातल्या आमच्यासाठी जे आदरणीय व्यक्तिमत्व आहेत सर्व महाराज लोकांवर, त्या लोकांबद्दल लवांडेंनी बोलल्यानंतर साहजिक हा राग अनावर होणार। आणि बापूंनी केलेलं काही चूक नाही, मी पहिल्यापासून सांगतो। ज्या 20 लोकांच्या संदर्भामध्ये लवांडे यांनी स्टेटमेंट केलेलं आहे त्या 20 लोकांचं कार्य आत्तापर्यंत लवांडेंनी जाऊन पाहावं, त्यांनी काय केलंय, कशा पद्धतीने लोकांची सेवा करतायत, समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना कशी मदत करतायत, कशा प्रकारे सर्वसामान्य माणसाला म्हणजे जिथं कुणीच मदत करू शकत नाही तिथपर्यंत पोहोचण्याचं काम हे सगळे महाराज मंडळी आमचे करतात। त्यामुळं लवांडेंनी जो पण आरोप लवांडेंवर जो प्रकार झाला तो योग्य आहे। आम्ही संग्राम बापूंचं पूर्णपणे समर्थन करतो। लवांडेंनी आपली पातळी बघावी, आपल्या बुद्धीची पात्रता ओळखावी। लवांडे असतील हुशार, एक प्रवक्ता म्हणून ते चांगले असतील, पण आमच्यासाठी आदरणीय जे संप्रदाय क्षेत्रातले वारकरी संप्रदायातले जी लोक आहेत त्यांच्यावर बोललेत की त्यांची उंची नाही, माझी पण नाही। उद्या लवांडेंनी पक्षाचा प्रवक्ता म्हणून विरोधी पक्षाच्या सगळ्यांवर त्यांच्या पक्षाचे जे पण काही ध्येय धोरण असतील त्याच्या माध्यमातून आरोप करावे। पण हे जे मंडळ जी लोक आहेत संप्रदाय क्षेत्रातली, या लोकांना पक्ष याच्याशी काय घेणं देणं नाही। यांना धर्माच्या संदर्भातल्या सगळ्या परंपरा, व्याख्यानं, कीर्तनं, प्रवचनं, त्याचबरोबर समाजासाठी काय करता येईल आपल्याला ह्याच डोक्यात त्यांच्या असते। त्यामुळे यांच्या संदर्भामध्ये त्यांनी बोललेलं हे 100% निषेधार्थ आहे। तुकाराम महाराजांनी सांगितलंय, ना टळला असेल त्याच्या माती काठी घातल्याशिवाय ते पण सुधारत नाही। आणि जर अशा प्रकारे चुकीचे स्टेटमेंट, स्वतःला काहीतरी विद्वान समजायचं आणि कुणाची तरी शाबासकी मला मिळाली पाहिजे आणि समाजात एक प्रकारचं विष कालवायचं आणि तेढ निर्माण करायची, अशा प्रकारचं जे काम लवांडेसारखे लोक करतायत त्याच्यामुळं हा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो। उलट असं समजा की संग्राम बापू भंडारे होते, त्यांनी फक्त शाही त्यांच्या अंगावर टाकली, दुसरं कोण असता त्यांच्या जागी दुसरं कोण जर तिथं गेला असता कदाचित दुसरं काहीतरी झालं असतं। 15 जण तिथे आले, त्यांनी मला गचांडलं, धक्काबुक्की केली, शिवीगाळ केली आणि मी जरा म्हणलं अरे असं का करता तुम्ही, तर मला त्यांनी रिव्हॉल्वर दाखवलं एकानी, असा रोखला माझ्या। बाकी तो जे खोटारडे आरोप करतोय, मला पिस्तॉल लावलं, माझ्या समोर गुंड उभे केले, त्याची एवढी लायकी नाही की त्याला पिस्तॉल लावावं। 15 जण तिथे आले, त्यांनी मला गचांडलं, धक्काबुक्की केली, शिवीगाळ केली आणि मी जरा म्हणलं अरे असं का करता तुम्ही, तर मला त्यांनी रिव्हॉल्वर दाखवलं एकानी, असा रोखला माझ्याकडे आणि गेटच्या आतमध्ये मला नेलं। तर दुसऱ्यानी मला कमरेचा रिव्हॉल्वर दाखवला, म्हणला हे बघितलं का काय, आवाज करायचा नाही। मी आपला गप्प राहिलो आणि ह्या सगळ्यांनी मग शाई ओतण्याचा कार्यक्रम माझ्यावर केला, संग्राम भंडारे आणि 4-5 जणांनी मिळून। आणि ते सगळं शूटिंग ते करत होते शाई ओततानाचं, बाकीचं शूटिंग केलं नाही त्यांनी। आणि मला शूटिंग करणं शक्य नव्हतं, माझा मोबाईल माझ्या गाडीत होता, माझ्या ड्रायव्हरला तिकडे दोघा ठिकाणी धरून तिकडे त्याला मारहाण करत होते, इकडे मला हे शाई ओतून हे करत होते। आणि जाताना पुन्हा म्हणत होते की लवांड्या, संग्राम भंडारेचा आवाज, त्याचाच व्हिडिओ होतो 40 सेकंदाचा। आणि मला त्यांनी सांगितलं तुझा खात्मा करणार, तुला वेळेला आम्ही संपवणार, तुझा योग्य कार्यक्रम आम्ही करणार आहोत। आमच्या गुरुमाऊलीला बोलतो का, तर हे गुरुमाऊली कोण आहेत तर मी आता शोध घेतोय, मला असा अंदाज आहे हे गोविंद देवगिरी जे आहेत हे सगळे वारकरी संप्रदायातले जे काही घुसखोर आहेत, जे मनुवादी विचाराचे आहेत, वर्णवर्चस्वादी विचाराचे आहेत, ज्यांना संतांचे विचार मान्यच नाहीयेत, अशा प्रवृत्ती संतांच्या हयातीत सुद्धा ज्ञानेश्वर माऊली असतील, तुकाराम महाराज असतील, चोखोबा असतील, गोरोबा काका असतील, सगळ्या संतांना ज्यांनी छळलं त्या संतांना त्रास देणाऱ्या प्रवृत्ती आजही जिवंत आहेत। ज्यांनी सावित्रीबाई फुले, महात्मा फुलेंना त्रास दिला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा धर्मांतर करायची वेळ आणली, हेच धर्मांध लोक ज्यांनी महात्मा गांधींचा खून केला, त्याच प्रवृत्ती संग्राम भंडारे सुद्धा नथुराम गोडसेचं समर्थन करतो। आणि मी जे वारकरी संप्रदायातले घुसखोर म्हणून जाहीर केलेले 20 लोक आहेत हे सगळेजण नथुराम गोडसेचं समर्थन करणार। मोठं केलं त्या गुरुवर्यांबद्दल जर आक्षेपार्ह विधानं करत असेल, त्यांना घुसखोर म्हणत असेल, धर्मांध म्हणत असेल, मनुवादी म्हणत असेल, तर ते आम्ही कसं सहन करू। गेल्या अनेक दिवसांपासून तो सारखाच आमच्या वारकरी संप्रदायातील गुरुवर्यांवर टीका करतोय, वेगवेगळे आरोप करतोय।
आणि आमच्या सारख्यांना काय भिडायचंय त्याने भिडावं ना, पण गुरुवर्यांची टीका आम्ही सहन करू शकत नाही. आमच्यासाठी गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विनदेव तुझा, पाहता नाही त्रैलोकी. त्यामुळं विकास लवांडेच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आज आम्ही त्याच्यावर काळीशाई ओतली. बाकी तो जे खोटारडे आरोप करतोय, मला पिस्तोल लावलं, माझ्या समोर गुंड उभे केले, त्याची एवढी लायकी नाही की त्याला पिस्तोल लावावं. त्याची जी पात्रता होती, तुका म्हणे संता पीडितील खळ घेती तोंड काळे करून या, ते त्याचं तोंड काळं करायचं काम आम्ही केलंय. आमच्या तुकाराम महाराजांनी आम्हाला शिकवलंय, भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाटाळाचे काठी देऊ माथा, मऊ मेना उन्हे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदवायचे. आम्ही चांगल्याला चांगले, वाईटाला वाईट, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आणि ज्ञानोबा तुकोबांचे वारकरी आहे. म्हणून आम्ही काळी शाई वतून त्याचा आज जाहीर निषेध केलाय. आणि इथून पुढे जर त्याने गुरुवर्यांवर आमच्या अशाच पद्धतीने टीका केली, गलिच्छ आरोप केले, तर त्याला पुढच्याही प्रसंगांना सामोरे जा. तुम्ही आतापर्यंत सर्व व्हिडिओ बघितलेला आहे. या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची चुकीची गोष्ट वाटत असेल तर ती कमेंटमध्ये नक्की सांगा. बरोबर असेल तर लाईक शेअर फॉलो करा. भेटूया पुढच्या नवीन विचार घेऊन संत विचार यूट्यूब चॅनलवरती. तोपर्यंत सर्वांना सप्रेम रामकृष्ण हरी.